राज्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वेवरील गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने. मलबार हिल परिसरातील केम्स कॉर्नर जवळील रस्ता पावसामुळे बंद. तीव्र पावसामुळे केम्स कॉर्नरवर ड्रेनेजचं झाकण उघडलं. ड्रेनेजचं झाकण उघडल्यानं पाणी रस्त्यावर यायला सुरुवात. सतर्कता म्हणून पोलिसांनी रस्ता बंद केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली. ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे प्रवाशांची तारांबळ. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई. दादर टीटी परिसरात पाणी साचलं. नागरिकांची तारांबळ. मुंबईतील मंत्रालय परिसरात पाणी साचलं. मुंबईत मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशनवरून वाहतूक सुरू. मुसळधार पावसानंतर ट्रॅकवर साचलेलं पाणी ओसरलं. मुंबईच्या चर्चगेट परिसरात पाणी तुंबलं. जोरदार पावसामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला फटका. लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. चाकरमान्यांचे हाल. मुंबईतील कुलाब्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. नागरिकांचे हाल. सकाळपासून मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस. मुंबईत मुसळधार पावसासोबत समुद्राला उडान. दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा. आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची हवामान विभागाची माहिती. बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली. मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश. मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी. हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी. किंग सर्कल भागात गुडघ्या एवढं पाणी तुंबलं. पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं. पनवेल स्थानक परिसरात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ. नवी मुंबईलाही मुसळधार पावसाने झोडपलं. एपीएमसी मार्केटमध्ये सखल भागात पाणी साचलं. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरलं पाणी. स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेत पाणी. व्यापाऱ्यांचं नुकसान. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग. पावसाचा अंधेरी सबवेवरील वाहतुकीवर परिणाम. सध्या सुरळीत वाहतूक सुरू. मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू. बाणगंगा तलावाची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं कुठलीही दुर्घटना नाही. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. दक्षिण मुंबईतही पावसाचा हाहाकार. पुण्याच्या लोणावळ्यात विक्रमी पाऊस. जुना खंडाळा भागातील घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. जनजीवन विस्कळीत. ते सगळं भिजलेलं आहे. सरकना. कराड, पाटण, उमरज परिसरातील वीटभट्ट्यांचं पावसामुळे नुकसान. वीटभट्टी मालक आर्थिक संकटात. पंचनामे करण्याची मागणी. इंदापूरच्या मदनवाडी गावातील रस्ता मुसळधार पावसानं वाहून गेला. मदनवाडी गावातील रस्त्याची दत्तात्रय भरणेंकडून पाहणी. अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना. इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्ण जलमय. रुग्णालयाच्या परिसरात नदीचं स्वरूप. अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास. इंदापुरात मुसळधार पाऊस. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या भागात पाहणी. बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान. महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती.
दौंडच्या चिंचोलीत एका घरात पाणी शिरलं, गहू आणि ज्वारीचे 15 पोते धान्य भिजलं, संसार उघड्यावर पडल्यानं महिलेला अश्रू अनावर, तहसीलदारांकडून पाहणी. सांगलीच्या चांदोली परिसरात पावसाची संततधार सुरू, सततच्या पावसामुळे ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ, डोंगर रांगातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित, वेण्णा नदीवरील बिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला. चिपळूणमधील सवत्सडा धबधबा प्रवाहित, परशुराम घाटातून सवत्सडा धबधबा खुलून दिसतोय. बदलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं, रेल्वेच्या भुयारी मार्गात कार पाण्यात पूर्णपणे बुडाली, वाहन चालक अडकलेल्या कारमधून बाहेर. भुयारी मार्गात 10 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं. सांगलीतील येरळा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली, खानापूर तालुक्यातील वाझरमधील येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी होण्याची शक्यता, पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, सूर्या नदीला पूर, खामगावशी चितोडा गावचा संपर्क तुटला, नदी ओढ्यांना पूर, शेतीची कामं रखडली. माळशिरस तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली, नीरा नदी काठावरील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं, 85 लोकांचं जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळेमध्ये भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेव मंदिरात 3 पुजारी अडकले, पुजाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल. सोलापूरच्या माळशिरसमधील कुरबावीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, कुरबावी गावातील 30 लोकांचं स्थलांतर, पूरस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात. रत्नागिरीच्या खेड दापोली मार्गावरील पाताळी नदीला पूर, पुराचं पाणी रस्त्यावर, वाहतूक मंडणगड मार्गे वळवली. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगा नदीची सध्या पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली, पंचगंगा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली. जालन्यातील अंबड शहरासह तालुक्यात सर्वदूर पावसाच्या सरी, भालगावातील नदीला पूर. चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प, पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल, महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका, चिपळूण गुहागरमध्ये पावसाचा जोर. पुण्याच्या भोरमधील डोंगर रांगांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळल्याची घटना, घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं अनर्थ टळला. उरणमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे उरण शहरातील रस्त्यांवर पाणी, शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता कोंझर गावाजवळ खचला, मुसळधार पावसामुळे रस्ता खचला, रायगडकडे जाणारी वाहतूक बंद. पुण्याच्या भोर तालुक्यातील डोंगरी भागातील कुडली खुर्द गावात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, वादळी वाऱ्यामुळे गुरांचा गोठा कोसळला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसानं रस्ता खचला, पूल खचल्यानं 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला. माण तालुक्यात मुसळधार पाऊस, खराब रस्त्यामुळे तरुणाला दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची वेळ, पावसामुळे रस्ते चिखलमय. सिंधुदुर्गच्या मालवणमधील कस्टम्स विभागाच्या कार्यालयाच्या आवारात जमिनीखाली अर्धवट गाडल्या गेलेल्या शिवकालीन तोफेला बाहेर काढण्यात यश, भर पावसात सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ही कामगिरी केली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यात केळीची बाग जमीनदोस्त, करमाळ्यातील शेटफळमध्ये सर्वाधिक नुकसान, 2 एकरातील केळीची बाग झोपली. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पावसाचा हाकार, संदेश कुंभार यांची वीटभट्टी वाहून गेल्यामुळे 30 ते 35 लाखांचं नुकसान, संदेश कुंभार यांची मदतीची मागणी. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पाणी असल्यानं संथ गतीनं वाहतूक सुरू, बारामतीमधील काटेवाडी नजीक पालखी महामार्गावर पाणी, नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी रस्त्यावर. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य, नांदगिरी खेडमध्ये शेतात चिखल.
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, वालवटी गावातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. रायगडमधील खोपोली पेण रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं, पेण आणि आडोशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प. बारामतीच्या सोनगावातील 10 घरांमध्ये अजूनही पुराचं पाणी, जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची धडपड. इंदापूरच्या शेटफळकडे गावात मुसळधार पावसाचा कहर, घरगुती साहित्य आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचं मोठं नुकसान, ऊसाच्या शेतीत पाणी. पुण्यातील ग्रामीण विभागाला मुसळधार पावसाने झोडपलं, मुसळधार पावसामुळे बारामतीच्या कन्हेरीमध्ये ऊसाचं नुकसान, उभं पीक मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपलं. बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान, काढणीला आलेली पिकं निराकालबा फुटल्यानं जमीनदोस्त, शेतीच्या नुकसानीच्या ड्रोन दृश्यांवरून वास्तव समोर. कोल्हापुरात गेल्या 8 दिवसांपासून पावसामुळे पेरणीची कामं पूर्णतः ठप्प, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान. पुण्यात माळीण गावाकडे जाणारा मार्ग बंद, पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेला तात्पुरता मार्ग वाहून गेल्यानं रस्ता बंद. दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, एनडीआरएफ कडून कुरुबावी गावच्या पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू, एनडीआरएफच्या टीमनं गावातील 6 नागरिकांना पुरातून वाचवलं. अकोल्याच्या तेल्हारा एसटी आगारातील बसमधील छत गळतीचा व्हिडिओ व्हायरल, पावसाचं पाणी बसमध्ये गळत असल्यानं प्रवासी त्रस्त. राज्यातील 8,500 कृषी सहाय्यक संपावर, पण मुसळधार पावसात शेतकऱ्यांच्या सोबत राहणार, आम्ही पंचनामे सुरू ठेवले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी सहाय्यकांची प्रतिक्रिया. नाशिकच्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचं नुकसान, पावसामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान, निवडण्यासाठी ठेवलेला कांदा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान, सततच्या पावसामुळे उन्हाळी मुगाला कोंब फुटलं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पनवेल शहरात पावसाची जोरदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. रत्नागिरीतील मांडवी किनाऱ्यावर सततच्या पावसामुळे कचऱ्याचं साम्राज्य, समुद्रातील कचरा मांडवी किनारी गोळा झालाय.